आपल्या 6 भक्ताले देवानं वाटून दिलेले आहेत. जसं पद्धतीनं यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्णा हाती, औदार्य देऊनी कर्णा हाती, औदार्य देवनी करणाती, औदार्य देवनी करणाती. कीर्ती दिगारी वाढविले, समग्र औदार्य लक्षणी, समग्र औदार्य लक्षणी, समग्र औदार्य लक्षणी, समग्र औदार्य लक्षणी, समग्र औदार्य लक्षणे, समग्र औदार्य लक्षणे, समग्र औदार्य लक्षणे, समग्र औदार्य लक्षणे. ज्ञाने उपदेशला चतुरानन, वैराग्य चुका ते बोधून, ऐश्वर वाढविला अर्जुन, ब्रह्म सनातन पावविला. वैराग्य चुका ते बोधून, ऐश्वर वाढविला अर्जुन, ब्रह्म सनातन पावविला. निळू भरायचा अभंग आहे. 6 गुण आहेत परमात्माचे मुख्य, पण उदार किती? 6ही गुण आपल्या एका एका भक्ताला वाटून दिले. कोणते कोणते गुण पहा, आता तुम्हाला सांगितले तेच आहे नाही का. यशी थोरविला मारुती, यश नावाचा गुण मारुतीला दिला. त्यानंतर विभीषण केला लंकापती, आपल्या जवळची जी लक्ष्मी आहे ती विभीषणाला दिली. त्याच्यानंतर औदार्य देऊनी कर्णा हाती, आपली उदारता कर्णाला दिली नाही का. त्याच्यानंतर ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं, वैराग्य शुकाचार्याला दिलं, आणि ऐश्वर वाढविला अर्जुन. एवढा उदार. म्हणून 3 गुणाने संपन्न असलेला परमात्मा, याच्याकडे आपण मागणी केली पाहिजे. अशा पद्धतीची संत काय करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून अशा प्रकारे तुकोबाराय सुद्धा म्हणतात की मला हे नाही पाहिजे. संतांनी जे काही मागितलं ना, ते काही आपल्यापेक्षा थोडंसं वेगळं होतं. संतांच्या बाबतीत मागायचं ठरलं तर ते एवढंच मागतील. आता नाथ महाराजांच्या बाबतीत म्हटलं, नाथ महाराज म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही नाही का. आपण मागतो का देवाले प्रेम? आपण प्रेम मागत नाही, आपण काहीतरी स्वार्थ मागतो. एक गोष्ट सांगू का महाराज, पैसा खर्च करून आयुष्य, माफ करा, आयुष्य खर्च करून पैसा कमवता येईल, पण पैसा खर्च करून आयुष्याचा क्षण कमवता येते का हो? पैसा खर्च करून आयुष्याचा क्षण कमावता येते का? हे नवल आहे. म्हणून आयुष्य कशा पद्धतीनं जगायचं याचं मार्गदर्शन संतांनी यामध्ये केलेलं आहे. चला, महाराज म्हणतात की मला यातलं काही नाही पाहिजे देवा. यापैकी मग काय पाहिजे महाराज? महाराज म्हणतात मला संतांची संगती पाहिजे. पण प्रश्न हा उभा होतो, शास्त्र सांगते, पुराण सांगतात की संतांची भेटीस तर दुर्लभ आहे. एकेकाळी देव म्हणतो, ओ तुकोबाराय, मलाच तर संतांचा शोध घेता घेता कुठंतरी जावं लागते या सुखा कारणी नाही का. तुम्ही कशी संतांची अपेक्षा करता? कारण खरं ते आहेच ते दुर्लभ. तुम्हाला सांगू का, काही गोष्टी आहेत अशा. तात मेले पुनी मात मेले, सुत भ्रात मेले, युवती सुखदाई, राज मेले गज बाज मेले, सब साज मेले, मनोवंचित पायी,
लोक मिले विधी लोक मिले, लोक मिले विधी लोक मिले, सुर लोक मिले वैकुंठ ही जाई, कहत निपट निरंजन लाल परी संत समागम दुर्लभ बाई, हो. एका कवीचं असं म्हणणं आहे, निपट निरंजन लालजीचं वाक्य आहे की ह्या गोष्टी तुम्हाला गेल्या तर भेटू शकतात. काय? तात मिले, नाही का? तात म्हणजे वडील. वाजिष्ठ नावाचे ऋषी, त्यांचा मुलगा नचिकेत, नाही का? हो. रुष्ट असलेल्या गायी दान करत होते. आपलंही तसंच आहे महाराज. कधी कधी आपल्या जे कामाचं नसते ते देवाला देतो आपण देऊन, नाही का? इथून जाता जाता यदा कदाचित जर कोणाची चप्पल इथून नेली, घरी जाय लोक माणसाले मन काही शांत होत नाही, पण घरी गेल्यावर आपण असं म्हणतो जाऊ द्या पावली देवाले. जे नोट व्यवहारात आपल्या कामा पडत नाही ते नोट जाऊ द्या. आमच्या माऊली सांगतात, दूध उतू गेलं की काय म्हणतात? तुम्ही थांबा ना. काय म्हणतात? झोपले का तुम्ही? हा, कृष्णार्पण म्हणतात. कृष्णार्पण म्हणजे राखीतलं दूध खायला एवढा आकातला का तो? त्याच्या घरीच तर 9 लाख गायी आहेत, नाही का? सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण काय आपलं मन महाराज आपल्याला शिकवेल ते सांगता येत नाही. तशा पद्धतीनं वाजश्री नावाचे ऋषी रुष्ट झालेल्या गायी ब्राह्मणांना दान देत होते, आणि देता देता मुलानं ते पाहिलं, आणि पाहिल्यानंतर सांगितलं की बाबा, रुष्ट झालेल्या गायी ज्यांचा शेवटचा घास झालेला आहे, शेवटचं दूध देऊन झालेलं आहे, अशा गायी तुम्ही ब्राह्मणांना दान करता, त्याच्यापेक्षा नका करू, कारण ते पाप आहे, नाही का? वडिलांना राग आला महाराज. वडील म्हणतात, माझ्या पुढचा झाला का तू? हो. मी असं करतो, तुलाच कोणाला तरी दान देऊन टाकतो. कोणाला दान दिलं? यमाला दान दिलं. यमाला. नचिकेत यम दरबारामध्ये 3 दिवस राहिला महाराज. यम सुद्धा कुठेतरी गेलेले असतील यदा कदाचित. 3 दिवसांनी यम येतात आणि पाहतात तर आपल्या दरबारामध्ये कोणीतरी एक मुलगा आहे. विचारलं त्याला, काय नाव? नचिकेत. कशासाठी आला? म्हणजे माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान दिलं, नाही का? तुझी काय इच्छा आहे? यम प्रसन्न झाला महाराज. 3 दिवस मुलगा उपाशी राहिला, त्याने साधना केली, यम प्रसन्न झाला. आणि यमाने विचारलं, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे मा? पुन्हा नचिकेतानं सांगितलं की मला माझ्या वडिलांची भेट घालून द्या. अर्थात गेलेले वडील पुन्हा भेट होऊ शकते. तात मिले, नाही का? पुन्हा पुन्हा मात मिले. मात म्हणजे माता. गेलेली आई पुन्हा येईल. पुराणात उल्लेख आहे. परशुरामाची आई रेणुका देवी. परशुरामानं आपल्या आईचं मुंडकं उडवलं होतं ना. कशासाठी? त्याच्या मागे एकच कारण होतं. राजा सहस्त्रार्जुन ऋषी मुनींना त्रास देत होता, आणि एक दिवस रात्री आई रेणुका त्या राजाला सावधान करण्याकरिता तिथं गेली होती की राजा, पुन्हा जर तू आमच्या यज्ञामध्ये, हवन कुंडामध्ये यदा कदाचित कोणती आपत्ती आणली तर पुन्हा याचा परिणाम चांगला होणार नाही. आणि अर्ध्या रात्री महाराज आई रेणुका घरी आली. ते जमदग्नी ऋषीनं बघितलं, आणि बघितल्यानंतर जमदग्नी ऋषी तापले. खरंच आहे, कारण स्त्री अर्ध्या रात्री घरामध्ये आली, अर्थात काय कारण असेल याच्या माग? माणसाच्या मनात तर संशय फार लवकर हे होते. माणसाचं मन असं बिलिंदर आहे, वाईट गोष्टीचा पुरावा द्या लागत नाही. वाईट गोष्ट आपोआप माणसं वाईट गोष्टीवर भरोसा ठेवतात, आणि चांगल्या गोष्टी आपल्या समोर प्रगट असताना सुद्धा त्याचा पुरावा मागतात. काय नवलच आहे. नवल अहंकाराची गोठी. आता अहंकार म्हणजे मनच म्हणा लागेल त्याने. शंका आली, एवढी रात्र कुठे गेली होती? ऋषीने विचारलं आणि सांगितलं की मी राजाला सावधान करायला गेली होती. ऋषीला पटलं नाही महाराज, कारण संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, हा विनाशाची वाघोर प्राणी असे. ऋषीला संशय आला, आणि सकाळी ऋषी काही बोलले नाही, सरळ आपल्या मुलाला आज्ञा केली. आणि मुलगाही तसाच होता महाराज, वडिलांचा आज्ञाधारी, नाही का? आपल्या मुलाला आज्ञा केली की हे परशुरामा, तुझ्या आईचा हा काही व्यवहार मला पटला नाही. तुला जर माझी सेवा करायची असेल, मला प्रसन्न करायचं असेल, एक काम कर, आईचं मुंडकं उडव.
घेतला महाराज परशु हातात आणि धाड दिशी एका झटक्यात आईचं शिर उडवलं. आणि उडवल्यानंतर परशुरामजी स्वतः रडले. कारण कसं आहे, कोणता मुलगा महाराज आपल्या आईला मारेल हो. मग वडील म्हणतात, हे परशुरामा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे माग. काय मागत परशुरामजीनं? माझी आई जिवंत करून द्या आणि मी तिला मारलं हे तिला कळता कामा नये. ऋषी होते महाराज ते, साधं काम नव्हतं हे. त्यांनी कोणता विचार न करता आपल्या कमंडूतलं पाणी अभिमंत्रित केलं आणि रेणुका पुन्हा जिवंत झाली. अर्थात मात मिले. आता लय आहे याच्यात. सुत भ्रात मिले. सुत म्हणजे मुलगा. कोणाचा मुलगा? सांदीपनी ऋषीचा मुलगा नदीवर गेला होता आंघोळ करायला आणि नदी त्याला वाहून घेऊन गेली होती. तर तो मुलगा वापस आणण्याकरिता गुरु दक्षिणेच्या मोबदल्यात राम आणि माफ करा बळराम दादा आणि भगवान श्रीकृष्णाला गुरु दक्षिणेच्या मोबदल्यात मुलगा मागितला. मृत गुरुपत्र आणला तो पोवाडा तू देखील नाही का ज्ञानोबा म्हणतात. सूत मिले. भ्रात मिले. भ्रात म्हणजे भाऊ. आणि पुढे युवती सुखदायी. युवतीच्या बाबतीत तर काही गॅरंटीच घेत नाही मी आता. युवती म्हणजे मालकीन. उदाहरणार्थ तुम्ही समजून घ्या. आता काय याचं गणित महाराज असं होऊन राहिलं. शास्त्र सांगते की तुम्ही हवन कुंडाला जर बसले तर हवन कुंडामध्ये आहुती टाकत असताना तुमची मुद्रा गोमुख मुद्रा असली पाहिजे. कशी टाकतात आहुती? तीळ कसे फेकतात? गोमुख मुद्रा. आणि स्वाहा हा जो शब्द आहे स्वाहा, या शब्दात हा शब्द पूर्ण होईपर्यंत या शब्दाच्या मध्यभागीच ती आहुती त्यात गेली पाहिजे. अशी टाकतात. अशीच ना स्वाहा. ती आहुती त्याच्यामध्ये पडली तर ती देवाला प्राप्त होते. आणि ती आहुती जर त्या यज्ञाच्या बाहेर पडली तर त्याला राक्षस भक्षण करत असतात. बरं का. एवढं कर्म फार सूक्ष्म आहे महाराज, फार सूक्ष्म आहे. पहा तुम्ही. आणि आता तर विवाह करण्याची पद्धत काही वेगळीच आहे. मला वाटते हार गळ्यात घातले एकामेकांना की झाले विवाह संपन्न. असंच ना? सांगत जाणार झोपले का तुम्ही? म्हणजे हार गळ्यात घातली की आनंदाच्या भरात आपण कुकडे चाललो. आपली संस्कृती कुकडे चालली. एका लग्नात महाराज असंच झालं. चांगलं मस्त लग्न होतं अकोल्याले. ते हार टाकण्याच्या बाबतीत मग काय केलं, नवरदेववाल्यानं नवरदेवाला उचलून घेतलं असं खांद्यावर, त्याच्या गळ्यात हार. ती नवरी तिलाही प्रश्न पडला, आता मी एवढ्या वर हार कसा काय टाकू. तर नवरीला उचलून घेतलं, दूर दूर नेलं चांगलं. म्हणजे नवरदेव इथं तर नवरी इथं, टाका हार गळ्यात. हार ज्याच्या गळ्यात पडीन ते नवरी आपली किंवा तो नवरदेव. नवरदेवानं हार फेकला महाराज. तो का गळ्यात पडणार याची गॅरंटी होती का? तो पडलाय का 80 वर्षाच्या म्हातारीच्या गळ्यात. आणि इकडे नवरीन बाईनं हार फेकला तर तो पडला त्या मंडपावाल्याच्या गळ्यात. म्हणजे कोण कोणाचा आता असं गणित आहे. जाऊ द्या. युवती सुखदायी. आणि मग राज मिले गजबाज मिले. राज्य तर आपल्याला भेटतेच नाही का. बळीला पाताळातलं राज्य दिलं. गजबाज मिले सब साज मिले. इंद्रलोकीचं राज्य आपल्याला पाहिजे असेल तर 100 काय करावे लागतात, यज्ञ करावे लागतात. सब साज मिले नाही का. आणि पुढे महाराज म्हणतात लोक मिले विधी लोक मिले. विधी लोक म्हणजे ब्रह्मलोक. आखिर वैकुंठ ही जाई. आपल्याला वैकुंठाला जाता येत. पण शेवटचं वाक्य महत्वाचं आहे महाराज. शेवटचं वाक्य म्हणतात कहत निपट निरंजन लाल. बाकी सब मिले परी संत समागम दुर्लभ भाई. संतांची भेट हे दुर्लभ आहे. आणि तेच महाराज मागतात आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. देववसची 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 देववसती 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 देववसती.
विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार हरी हरी देव वसे चित्ती अर्थात ज्यांच्या चित्तामध्ये देव सोडून दुसरा कुठलाही विषय नाही अशाची संगती मला द्या अखंड जया तुझी प्रीती अन्मजते तयाची संगती नाही का हो. पण प्रश्न आहे महाराज की देव चित्तात आहे असा व्यक्ती तर शक्यतोवर भेटतच नाही दुर्लभ आहे अशा व्यक्तीचं दर्शन नाही का कारण मनुष्याना सहस्त्रेषु एखादा कोणीतरी असेल फक्त वास्तविक या चित्तामध्ये अनंत जन्मापासून काय भरलेला आहे संसार भरलेला आहे अनादि संसार मालेच्या आई नित्य विषय सेविले पायी ते ठसावले चित्ताची ठाई वारंवार सेविता नाथ महाराज भागवत मग आता नेमकं कोणतं चित्त आणि कोणाचं चित्त नाही का तर ज्ञानोबरायचं उत्तर देतात तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजलिया ते उपासी वैराग्य गा अर्थात झोपीतही ज्याचा विवेक जागृत राहतो नाही का अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मी राहतो असं देव सांगतात नाही का अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना मी त्यांच्या अंतःकरणात राहतो काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी अशांच्या चित्तात देव राहतो आणि अशाची संगती मला दे देववसी चित्ती त्याची घडावी संगती काय कारण आहे महाराज संगतीचं का मागता तुम्ही संगती आता संगतीचे प्रकार काही सांगत बसत नाही हो कारण सांगू का महाराज म्हणतात यांची जर संगती केली तर यांच्या संगतीमध्ये अनंत काहीतरी लाभ आहे काय आहे हो पहा आता हे संतच म्हणा लागतील ज्यांच्या चित्तात विषय तो त्यांचा झाला नारायण ज्यांचा विषय नारायण झाला ते संतच म्हणा लागतील आता यांच्या संगतीत काय लाभ आहे संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायाधिक संतांच्या संगतीत गेल्यानंतर अंतःकरणातला मोह नाहीसा झाला आणखीन काय महाराज संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बंधी संतांच्या संगतीत गेलं तर परमात्मा आपलासा कसा करता येईल याचं ज्ञान ते करून घेतात नाही का आणखीन काय आहे संगतीत महाराज सुख या संत समागमी नित्य दृढावे तुझी नामी दहन होती सकळ करमी नाही का ना तुकोबार आहे म्हणतात यांच्या संगतीत आणखीन काय आहे सुखाचा आभास आहे म्हणून त्याची घडावी संगती पण आपलं गणित लयच हुकते महाराज अभंग म्हणताना आपण विसंगती म्हणतो विसंगती म्हटलं की ते ताटातूट होते आणि महाराज शब्द काही साधे नाहीत बरं हे तुम्हाला सांगू का तुम्हाला तुमचं कोणतंही कार्य पुरं करून घ्यायचं असेल तर तुकोबाराचे शब्द काही मंत्राशिवाय मंत्रापेक्षा कमी आहेत मंत्रच आहेत ते अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीव चेतना आनावया या प्रमाणाचा तुम्ही 1,00,000 जप करा आणि मग तुमचं मनोगत काय आहे ते व्यक्त करा पूर्ण होईलच मंत्र म्हणण्याचं काहीच काम नाही अहो साधू संत मंत्र म्हणण्यात आपली लय चुकी होते महाराज वसुदेव सुतम देवम हा श्लोक म्हणतानाच तर आपल्या 8 चुका होतात मला असं वाटते नाहीये श्लोक म्हणून संतांनी ते अक्षर मराठीत केले संस्कृताची गाठी नाही का उघडून ज्ञानदृष्टीने केली से मराठी गीता देवी आता तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाता का नाथ महाराज म्हणतात साधा मग म्हणा शिवभोळा चक्रवर्ती नाही का त्याचे पाय माझे जित्ते त्याच्यानंतर भगवंताच्या पंढरीनाथाच्या दर्शनाला चालले काय पंढरीनाथाच्या दर्शनाला चालले समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हे मंत्रच आहेत महाराज हा त्यांच्या संगतीत काय आहे लाभ आहे आणखीन अशा पद्धतीचे बरेच लाभ आहेत म्हणून मज देतयाची संगती आणि त्याची घडावी संगती यांची संगती जर मला घडली तर या व्यतिरिक्त मला काहीच दुसरं आवडत नाही महाराज म्हणतात ऐशी आवडते म्हणा नाही का माझी आवड पुरी करायची आहे ना आणि जीवनात प्रत्येकाला कायची ना कायची आवड आपल्या संगतीचे प्रकार माहितच आहेत मग
एक कुसंगती आणि एक सत्संगती, पाहिलं तर विसंगती. दुसरी गोष्ट, संसार करत असलो आपण तर यदा कदाचित संसारामध्ये विसंगती नसावी, बर का. आणि परमार्थ करत असू तर कुसंगती नसावी. साधा साधा विषय आहे. परमार्थ करत असताना कुसंगती नसावी, पण असली तर मग काय होते, मग ते तसं होते. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगी नाडीला साधू तैसा, नाही का. पुढे आणखीन महाराजांनी दृष्टांत दिला, ओढाळाच्या संगे सात्विक नाशिली. आता हा दृष्टांत आहे, गोष्ट आहे. एक वडाळ गाय होती, कोणाचंही शेत चरत जाय. आता मस्त हिरवगार झाली जिकडे तिकडे वावर, आणि एक गाय रुष्ट झालेली होती बिचारी. तिचा मालक तिला काहीच ना टाके. एक दिवस गल्लीनं जाता जाता या गायीनं पाहिलं, कोण हे रुष्ट झालेली गाय. हे म्हणे, का तू तर लय मस्त दिसतं, पुढचं खातं कसं काय, काय असते तुमच्या सगळं. आता ते म्हणे, बा ते काही अशी नव्हती की आम्ही दिंडीत जातो, साधू संतांच्या संगतीत राहतो, नाही का. ते म्हणे, माझ्यासारखं व्हायचं का तुले, माझ्यासारखं व्हायचं असेल तर माझ्या संग चालायला लागेल. ओढाळाच्या संगे सात्विक नाशिले. आता हे पहिले होतं ते गाईगावर, आता गाईगावर मला वाटते बंद झाले बहुतेक, नाही का. बिळ उगावलं गाईचं की देरी पाठवून गाय, ते बरोबर गाई गावरात जात आहे. आता हे गाय सोडली गाई गावराच्या टाइमला, समजा साधं साधं सांगतो, आणि तिथं गेली, या गायची तिची भेट झाली. कोणती, हे घरची गाय आणि ते वढाळ गाय. वढाळ गाय म्हणे तिले, आता तुले जर मायासारखं व्हायचं असेल तर मा मांग ये. जमला आता. ही हिच्या संग चालली गेली. महाराज एक चांगलं हिरवगार शेत पाहिलं, आणि त्या शेतामध्ये ज्ञानोबा म्हणतात, हिरव्या चारा भांबावे पशु. हिरवं दिसलं की ढोर पिसाळते. तिथं गेली वडाळ्याच्या संग, मग दोघी जणी चरण्यात मग्न झाल्या. योगायोगानं त्या शेताचा मालक आला, मालकानं पाहिलं. मालकानं जसं कल्ला केला तसं या गाईले समजलं, कोण्या वढाळ गाईले. हिनं पाठीवर शेपूट टाकलं, कुंपणावरून उडी मारून चालली गेली. हातात कोण सापडली, हे घरची सज्जन, नाही का. आणि तिले बांधलं, ज्याची होती त्याच्या घरी नेली. त्याच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला माहितच आहे मग त्यानं काय केलं. आपण म्हणतोच मग, नाही काय, फुकाचं येते काय, ते मी काही सांगत नाही. आता बुवा शिवा बुवा सांगतात, ते छात्यावर गोटं ठेवून पेरा लागते, नाही का. हो. आणि मग रागारागानं महाराज त्या गाईच्या मोबदल्यात त्या मालकानं बोलणे खाल्ले, आणि परिणाम असा झाला की ते गाय पहिले तर मोकळी होती बिचारी, पण तिच्या गळ्यात मग बांधून दिलं. काय बांधलं, लोळणं. हा कशाचा परिणाम, ओढाळाच्या संगे सात्विक नाशिली, कुसंगी नाडीला साधू तैसा. म्हणून परमार्थ करायचा असेल तर कुसंगती नसावी, आणि यदा कदाचित संसार करायचा असेल तर विसंगती नसावी, म्हणजे विरुद्ध पार्टी पाहिजे नाही. उदाहरणार्थ, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाची उत्तर एका नाही. आता कानडी भाषा आपल्या मराठी भाषेत जर बोलायची ठरली तर कसा आवाज देशात महाराज, तुम्हाला नाव नाही तुमचं नाव नाही घेत मी आता, जाऊ द्या. गणित लय खास आहे महाराज, ती भाषा आहेच तशी. तुमचं नाव काय, जगदीश महाराज. जगदीश आवा आवा इलपा, काय समजलं. कोणाचं नाव घ्यायचं असलं तर त्या, म्हणजे हे मराठी भाषा झाली, तशी कानडी भाषा जरा थोडी वेगळा आहे. हा, इलप्पा आवा आवा, नाही का, इकडे या इकडे या. ही तुमची आई, समजा नवरदेवानं परिचय करून दिला, ही माझी आई. तिनं म्हणायचं, ही आमची हव्वा असते ना, हो हव्वा. समजते काही नाही हो तुम्हाला, झोपी गेली की काय तुम्ही, ही आमची हव्वा. हवा म्हणजे माय हो, अशी कानडी भाषा आहे. आता कानडीले केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही, नाही का. मग आता ही कानडी आणि मराठा दोघे नवरा बायकोचं लग्न झालं. नवरा होता मराठी, पत्नी होती कानडी. दोघे जण हनीमूनला गेले. हनीमूनला गेल्यानंतर आता ही पत्नी विचारायला लागली की हे गाव कोणतं, नाही का. ते म्हणायची हेनंद्री हेनंद्री. आता तो म्हणे नेमकं याच म्हणजे काय म्हणणं आहे बा, नाही का. असं
4-5 वेळेला झालं हेनंद्री हेनंद्री हेनंद्री, त्यांना जो दिली कानाखाली वाजून काही फायदा झाला महाराज? याला म्हणतात प्रपंच करायचा असेल तर त्याच्यामध्ये विसंगती नाही पाहिजे. नाही तर मग मी नेहमी सांगत असतो उदाहरण आपलं, बाबा सांगू का, फॉरेनच्या पाटलींचं आहे. मग तुम्हाला माहितच आहे फॉरेनचे पाटलीन नाही का. एक गावरान व्यक्ती विदेशातून इंग्लिश असणारी बाई म्हणजे लग्न करून घरी आणते आणि तिला काहीच नाही समजत. मग नाही का, वावरात जाते, वावरात फिरवते, आपल्या साध्या भाषेत बोलतो बरं, शेतात जाते, तिला गुरं दाखवते, ढोरं दाखवते, चारा दाखवते कसा टाकतात नाही का. मग ती एक दिवस बसते अभ्यास करत आणि यदा कदाचित तिचा देर असते, तो देर येते तिथं. तो देर म्हणते, वहिनी वहिनी काय करू राहिल्या, चला ना शेतामध्ये जायचं नाही का. कसं म्हटलं शिंदे ना इंग्लिश कॅना फ्रान्सी, वहिनी व्हॉट वहिनी व्हॉट हॅपनिंग टू दिस इज टू मच व्हॉट वहिनी. वहिनी म्हणजे आमच्या इकडे वहिनी म्हणतात. हा वहिनी व्हॉट यू मीन वहिनी व्हॉट वहिनी. नाही का. आणि तिले तो तिचा देर काय करते, दूध देते आणून, म्हणजे ताजं ताजं त्या म्हशीचं काढून, आणि घ्या ते दूध घेते. हे काय आहे, हे दूध आहे म्हणते नाही का. कशाचं आहे, कशाचं, म्हशीचं म्हशीचं. म्हैस व्हॉट म्हैस म्हैस म्हैस. तुमच्या भाषेत वहिनी बफेलो म्हणतात ना त्याला. ओ बफेलो, ओ माय गॉड. किती गणित लागते आता. नाही का. आणि त्यातल्या त्यात तिची सासू तिला बिचारी सुसून येते, सासूनीला टोंगणे मारत आहे, अशी कशी सून आणली नाही का. आणि ते म्हणते, सासूबाई डोंट टच मी, तुम्ही आम्हाला साथ देता, आय हेट हिम. जमील काय. म्हणून प्रपंच करायचा असला तर मग विसंगती नसावी. अशा पद्धतीनं महाराज म्हणतात, मग माझी ही आवड आहे की ऐसे आवडते म्हणा, कैसे आवडते म्हणा, देव वसे चित्ती ऐसे आवडते म्हणा, त्याची घडावी संगती ऐशी आवडते म्हणा नाही का. आणि मग पुढे महाराज म्हणतात, देवा पुरवावी वासना. वासना म्हणजे बरेच जण आता या गोष्टीचा म्हणजे हा शब्द आला की बरेच जण गोंधळून जातात. नेमकी कोणती वासना, कोणती वासना. ज्ञानोबा म्हणतात ती वासना. ज्ञानोबा म्हणतात की एखादा व्यक्ती चुकून त्याच्या पूर्व पुण्याईनं या जन्मामध्ये मनुष्य देह तर त्याला भेटला, पण मनुष्य देहात आल्यानंतर त्याला जर भक्तीची ओढ लागली तर त्यात अतिउत्तम आहे आणखीन नाही का. मला वाटतं ते ज्ञानोबा ओवी आहे ना, चुकून आडा पहाडी सद्वासनीची या, जेथ विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी. जीवाला आवडतात विषय, संतांना आवडतो देव, ऐशी आवडते म्हणा. हे गणित आहे. मग एखादा व्यक्ती कोणती वासना पुरवावी. महाराज म्हणतात, एखादा व्यक्ती हजारातून चुकून आला पवाडी सद्वासनीची, सद्वासनेच्या दारी जर एखादा व्यक्ती आला तर अशी वासना देवा पुरवावी वासना. पुढे महाराज म्हणतात, हरिजनासवे भेटी भरपूर आहे. आता हरिजनासवे भेटी कुठी, पंढरपूरले. नहो अंग तुटी नहो संग तुटी. गजानन महाराजांना ज्यावेळेस समाधी घ्यायची होती त्यावेळेस गजानन महाराज किती जण रडले महाराज. बंकटलाल काय, पितांबर काय, त्याच्यानंतर बाळाभाऊ, महाराज सोडून नका जाऊ आम्हाला. पण महाराजांनी सांगितलं, हे मृत्यू लोक आहे, कधीतरी संपावं लागते नाही का. अर्थात अंग तुटी झाली पण संग तुटी, अंग तुटी तरी होऊ द्या पण संग तुटी नका होऊ देऊ. मग महाराजांनी वाक्य वापरलं, मी गेलोय शे मानू नका नाही का. भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येतेच. याला म्हणतात न हो अंग तुटी न हो संग तुटी नाही का, ऐशे आवडते मना. आणि महाराज म्हणतात, अशा संतांच्या संगतीत माझा जर जन्म झाला तर माझं जीवन धन्य, शेवटचं जीवन. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे
ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना भोले संत संगसने आ भोले संत संगसने भोले संत संगसने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवामी वासना देवा पुरवामी वासना वासना देवा पुरवा विवासना वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा देवा पुरवावी वासना देवा देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकर ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकर हरी तुका म्हणे जिने भले संत संघटने किंवा संघटने महाराज म्हणतात यदा कदाचित दैवयोगानं माझ्या पूर्व पुण्यानं जर मला नवीन जन्म मिळाला आणि तो जन्म जर संतांच्या संगतीत गेला तर मी मला
धन्य समजील अशा पद्धतीची प्रार्थना तुकोबाराय या अभंगाद्वारे करतायत. यथामती यथा अवकाश संकल्पित वेळामध्ये या अभंगावर दृष्टी टाकण्याचा प्रयत्न केला. जे काही याच्यामध्ये चांगलं असेल ते गुरुवर्यांचं, आणि जे काही माझ्या मुखातून अपशब्द बोलल्या गेलेले असतील तर त्याबद्दल करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध झालेली सेवा महाराजांच्या चरणी, गुरुवर्याच्या चरणी, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि येणारा हा काळ, एकच मिनिट सांगतो फक्त, येणारा हा काळ, इथूनही पुढे येणारा काळ अत्यंत भयंकर प्रसंगाचा काळ येणार आहे. कारण आता साधू संतांनी जी भविष्यवाणी लिहिली ती खरी होताना दिसत आहे. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. असत्याच्या खूप आहारी चालले लोक आता, नाही का? आणि पापा देती अनुमोदन हे एकदा महाराज अभंग वाचा, निदान मला असं वाटते की तुम्हाला भविष्यात कसं पाऊल टाकायचं हे तरी कळेल. असो, अशा पद्धतीनं जीवनामध्ये नाही काही केलं तर चालेल, नसते आपल्या कंपनी यदा कदाचित, पण पवित्र तुळशीची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये घातली पाहिजे. रामकृष्ण हरी सारखा मंत्र जपला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी, गाथा आणि नाथ भागवत हे 3 ग्रंथाचं पारायण तरी आपण केलं पाहिजे, कारण हे प्रमुख ग्रंथ आहेत. अशा पद्धतीनं आपण आपली दिनचर्या बाळगली पाहिजे. असो, संकल्पित वेळामध्ये आता वेळ कमी आहे. तसं जर पाहिलं तर फळकरी कीर्तन करण्याची परंपरा आहे. मला 3 तास पाहिजात बोलायले. 3 तास कीर्तन असले की मला मजा येते, पण 1 तासात काय सांगू ते सगळी खिचडी होऊन जाते. मग जाऊ द्या. असो, यथामती यथा अवकाश. जे काही सांगितलं, जे काही चांगलं असेल ते घेऊन जा. बरेच कीर्तनकार म्हणतात जे काही चुकलेलं असेल ते माझं मला परत करा. परत करसाल तर चुकी करशील ना आणखीन, ते इथंच टाकून द्या. अशा पद्धतीनं पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा ताटी, महालाभ भुकासाठी, विश्रांतीचा ठाव, पायी संताची अभाव, तुका म्हणे पापे, जाती संताची जपे. असे संत कोण तर उद्या त्यांचा समाधी सोहळा आहे योगायोगानं. असो, अशा पद्धतीनं झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. गण गण गणात गोती, गण गण गणात गोते, गण गण गणात गोती. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात गोती. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात गोती. गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते. गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते. नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक निवास समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. विठ्ठल देजी